आज काय विशेष बातमी? काय असणार? खून, चोऱ्या, दरोडे, अपघात, आत्महत्या ते असू द्या. काल तुम्ही जोशी काकांकडे गेला होता ना, काय झालं त्यांना? अरे हो, त्यांना माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेला. बाप रे, कसं काय? पण तुम्ही सचिनला सांगितलं ना की काही जरी मदत आली की लगेच सांग म्हणून. अगं रांगोळीकडे लक्ष दे, रिलॅक्स. आणि बघ, सचिनला आर्थिक मदतीची गरज नाहीये आणि डॉक्टरही म्हणाले की त्याचे बाबा आता आउट ऑफ डेंजर आहे. हा, तू रिलॅक्स हो. आणि अगं 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 सगळी रांगोळी पुसण्याची गरज नाहीये, थोडीशी पुसली असली तरी चाललं असतं. खरंच किती सुंदर रांगोळी होती. आपल्या आयुष्याचं आणि रांगोळीचं नातं असंच आहे नाही? आणि हो, सचिनला आता आर्थिक मदतीची गरज नाहीये. गरज नाही? कस काय? अटॅक म्हटल्यानंतर लाखोच्या पटीत खर्च येणारच ना. नो मनी ॲट ऑल. कारण सचिननं स्मार्ट विचार केला, स्मार्ट हेल्थ कार्ड घेऊन आणि बरंच काही. स्मार्ट विचार, स्मार्ट हेल्थ कार्ड आहे का हे सगळं? सांगतो. जेव्हा सगळं सुरळीत चालू असतं तेव्हा सगळं छान असतं. पण जेव्हा आयुष्यात संकट येतात, एखादा मोठा आजार उद्भवतो, तेव्हा आपलं आयुष्य सैरभैर होऊन जातं. या विस्कटलेल्या रांगोळीसारखं. प्रत्येकानं स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे, पण प्रत्यक्षात ते आपण घेतो नाही ना. जसं कार, घर, कम्प्युटर याचा आपण मेंटेनन्स ठेवतो, तसं आपण स्वतःकडे कधी लक्ष देतो? या फास्ट लाईफस्टाईलमुळे याचा विचारच कोणाला येत नाही. कोणी स्वतःकडे लक्ष देत नाही. प्रत्येक जण प्रत्येक वेळी कारण देतो की माझ्याकडे वेळच नाही. आणि मग एखादा मोठा आजार किंवा प्रॉब्लेम्स यायला लागले की ओरडायला लागतो की हे सगळे प्रॉब्लेम्स, हे आजार मलाच का होतात, आणि स्वतःला त्रास करून घेतो. नाही ना पटत तुम्हाला? आता समजा मी तुम्हाला 10,000 रुपये दिले, तर तुम्ही त्याचं काय करा? कोणी म्हणतो सोन्यात गुंतवीन, कोणी म्हणतो घड्याळ घेईन, कोणी म्हणतो लॅपटॉप घेईन, मोबाईल घेईन, कोणी म्हणतो हॉटेलिंग करीन, कपडे घेईन, कोणी म्हणतो काय तर कोणी म्हणतो काय. पण कोणीही असं म्हणत नाहीये की हे पैसे मी माझ्या आरोग्यासाठी वापरेन. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या स्मार्ट हेल्थ कार्ड मध्ये नवीन काय असेल? कुठली तरी हेल्थ रिलेटेड किंवा रुग्णांना मदत करणारी संस्था. असा जर विचार तुमच्या डोक्यात येत असेल तर त्याचं उत्तर होय असंच म्हणेन. आता परत प्रश्न पडला असेल तुम्हाला की हा बाबा इतरांपेक्षा आम्हाला वेगळं काय सांगतोय आणि तुम्ही आम्ही हे कार्ड का घ्यावं? जशी ही रांगोळी ठिपक्यांनी एकमेकांशी जोडली जाते, तसंच हे स्मार्ट हेल्थ कार्ड प्रत्येक माणसाच्या भावनांची नव्हे तर त्याच्या आरोग्याशी आणि त्याच्या कुटुंबाशी जोडलं जातं. आता तुम्ही म्हणाल हे भावना, हे कुटुंब, हे आरोग्य, हे सगळं काय? थांबा, मी तुम्हाला आता एक उदाहरण दाखवतो की जे आपल्या आजूबाजूलाच घडत असतं. पाटील मॅडम ना? हो. तुम्हाला डॉक्टरने बोलवलंय. नमस्ते डॉक्टर. नमस्ते. मी मिसेस पाटील आणि हे माझ्या मिस्टरांचे रिपोर्ट्स. बसा. मिस्टर पाटील यांना बायपास करणं अत्यंत गरजेचं आहे. तातडीने तुम्ही या गोष्टीचा निर्णय घेऊ शकता. काउंटरला गेलात की तिथे या केसचे डिटेल्स तुम्हाला मिळतील. पण डॉक्टर, बायपास झाल्यावर हे बरे होतील ना? होते, काही काळजी करू नका. थँक्यू डॉक्टर. पाटील पेशंट. पाटील पेशंट बायपास आहे ना? हो. 3 लाख रुपये भरावे लागतील. 3 लाख? ॲडमिट करायचं म्हणलं भरावं लागणार. एवढे पैसे नाही तो माझ्याकडे. ॲडमिट करायचे, भरावं लागणार तुम्हाला. आता हा धक्का कोण सहन करू शकेल? हार्ट अटॅक आणि 3 लाख रुपये भरायचे, अशा वेळी काय करावं? पण यालाही उत्तर आहे. स्मार्ट हेल्थ सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं हार्ट कार्ड. त्यांनी जर हे हार्ट कार्ड घेतलं असतं तर त्यांना त्यांच्या आर्थिक बाजूची चिंता करायची गरजच पडली नसती. या हार्ट कार्ड मध्ये एंजिओप्लास्टी, बायपास यासारख्या शस्त्रक्रिया आणि सेवा दिल्या जातात. हेल्थ इन्शुरन्स घेतल्यानंतर या प्रकारच्या सर्व सेवा इतर इन्शुरन्स आणि मेडिक्लेम कंपन्या देतातच की, यात वेगळं काय असणार? पण स्मार्ट हेल्थ कार्ड तुमच्यासाठी स्मार्टली विचार करतं.
या हार्ट कार्डद्वारे तुम्ही ऍडमिट झाल्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारच्या सेवा तर मिळतातच, पण त्याही आधी आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या पण करते की ज्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जातात आणि आपण वेळीच आजारावर उपचार करून निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकतो। आता ही दुसरी घटना पहा। हे पहा, यांच्या दोन्ही गुडघ्यांचं सांधेरोपण करावं लागणार आहे। कदाचित पुढे जाऊन त्या चालूही शकणार नाहीत। सो निर्णय तुम्ही घ्यायचा आहे। डॉक्टर, या सगळ्यासाठी खर्च किती होईल? या दोन्ही गुडघ्यांच्या सांधेरोपणासाठी साधारणपणे 4.5 ते 5 लाख रुपये खर्च येईल। तुम्ही बाहेर जाऊन काउंटरवर निम्मा ॲडव्हान्स भरा, मी लगेच पेशंटला ॲडमिट करून घेतो आणि येत्या 2-3 दिवसात ऑपरेशनही करून टाकू। ओके ओके डॉक्टर, थँक्यू। ओके, नमस्कार। सोनवणे पेशंट। हां, तुमच्या आईचं सांधेरोपणाचं ऑपरेशन करायचं आहे ना? सर त्याच्यासाठी 5 लाख रुपयापर्यंत तुमचा एस्टिमेट आहे, तरी त्याच्यापैकी निम्मा ॲडव्हान्स तुम्हाला इथे भरावा लागेल सर। माझा इन्शुरन्स आहे तो। इन्शुरन्स आहे सर, तुमचा इन्शुरन्स पण मी चेक केला, पण तो 1 लाख रुपयापर्यंतच तुमचा आहे, तरी सांधेरोपणाचा हा खर्च त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आहे, त्याकरता तुम्हाला पैसे ते भरावे लागतील थोडे। ठीक आहे। हे एक्सेप्ट ठेवा। गुडघे खूप दुखत आहेत रे। काय म्हणाले डॉक्टर? बरं वाटेल ना मला? हो आई, तुला बरं वाटेल। डॉक्टर म्हणतात गुडघ्यांचं सांधेरोपण करावं लागेल। सांधेरोपण? हे बघ, घाबरू नकोस, हे ऑपरेशन ना व्यवस्थित होतं। हां, पण ना 4 ते 5 लाख खर्च आहे या ऑपरेशनला। 4-5 लाख? बापरे। कळालं तुम्हाला? त्यांना सांधेरोपण करायचं होतं, त्यांच्याकडे इन्शुरन्स पण होता, पण तो पुरेसा नव्हता। त्यांना वरचे पैसे भरावेच लागले। पण जर त्यांच्याकडे स्मार्ट हेल्थ कार्डचं ऑर्थो कार्ड असतं तर काय झालं असतं? त्यांना ताबडतोब ऍडमिट करून घेतलं असतं, आणि तेही विदाऊट मनी। स्मार्ट हेल्थ कार्डच्या ऑर्थो कार्डमध्ये सांधेरोपण, नी रिप्लेसमेंट, जॉईंट रिप्लेसमेंट यासारख्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत। आता तुम्ही म्हणाल की स्मार्ट हेल्थ कार्ड फक्त हार्ट अटॅक आणि ऑर्थोसाठीच आहे का? तर नाही, त्यांचं एक प्रिव्हेंटिव्ह कार्ड सुद्धा आहे की जे आपल्याला आजारपणाच्या आधीच सावध करतं आणि आपल्यावरचं मोठं संकट टळतं। कसं हे बघूया। यातील प्रत्येक जण जगण्यासाठी झगडतो, पण या धावपळीच्या जीवनात त्याला स्वतःकडे शांतपणे बघायला वेळच नाही, आणि मग स्ट्रेस, ऍसिडिटी, बीपी, अस्थमा, डायबेटीज, डिप्रेशन यासारख्या न संपणाऱ्या आजारांची यादी वाढतच राहते। पण यातून बाहेर कसं पडावं? कारण प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात रिव्हर्स टर्न नसतो। हो, आता तरी जागे व्हा, कारण अशा प्रकारच्या घटना कुणाच्याही आयुष्यात कधीही आणि कोणत्याही वयात घडू शकतात, आणि तुमच्या आमच्या आयुष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये असं वाटत असेल तर वेळीच आजारांचं निदान करा आणि हे थांबवा। पण हे कसं? स्मार्ट हेल्थ कार्डचं प्रिव्हेन्शन कार्ड आम्ही तुमचा आणि तुमच्यासाठीचा विचार केला। त्यासाठी तुम्हाला द्यायचा आहे फक्त थोडासा वेळ। आता तुम्हाला प्रश्न पडेल की या सर्व सेवा आणि सुविधा आपल्याला कोण देईल? कोण आपल्या आजारांचं निदान झाल्यावर आपल्याला आरोग्य सेवा देईल, तेही माफक दरात? कोण आपल्याला आरोग्य समस्यांमध्ये आर्थिक ताण कमी करून धावपळीपासून सुरक्षित ठेवतील? कुठे अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध आहे? कुठून आपणास उपचार आणि औषधांवर डिस्काउंट मिळेल? आणि या सगळ्यांचं उत्तर आहे स्मार्ट हेल्थ सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे या सर्व सेवा लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत। लोकमान्य हॉस्पिटल गेली 40 वर्ष आरोग्य सेवेमध्ये नामांकित आहे। तसंच लोकमान्य हॉस्पिटलमध्ये ट्रोमा केअर स्पेशालिटी असून तिथे अनेक अपघातग्रस्त रुग्ण पूर्णपणे बरे झालेले आहेत। लोकमान्य हॉस्पिटलला सुरू होऊन आता यावर्षी जवळजवळ 40 वर्ष पूर्ण होतील। एका लहानशा हॉस्पिटलपासून सुरुवात करून आज या संस्थेची 4 हॉस्पिटल झालेली आहेत,
आता एकूण बेड्स आमच्या जवळजवळ 300च्या वर बेड्स गेलेले आहेत. निगडी, चिंचवड, पुणे आणि कोल्हापूर अशा 4 ठिकाणी आमचे हॉस्पिटल आहेत. या सर्व भागात काम सुरू करताना प्रथमतः चिंचवडची उद्योगनगरी आणि त्याचा आसपासचा भाग मावळ आणि मुळशी याच्यामध्ये मिळून आम्ही कामाला सुरुवात केली. ग्रामीण जनता आणि औद्योगिक ह्याच्यातला कामगार यांच्यामध्ये भरपूर काम केलं, अनेक प्रोजेक्ट केल्या आणि उत्कृष्ट अशी 2 हॉस्पिटल उभी केली. चिंचवडच्या हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे सर्व विभाग आहेत. कार्डियक विभाग हा तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा विभाग आहे. नंतर आम्ही डायलिसिसची सोय उत्तम केलेली आहे. ICU आहे, CCU आहे, ब्लड बँक आहेत. अशा सगळ्या सोयी या चिंचवडच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आहेत. त्याचप्रमाणे निगडीला जे हॉस्पिटल आहे ते बेसिकली ऑर्थोपेडिक सेंटर म्हणून मान्यता पावलेलं आहे. त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा ग्रेड 1 ट्रॉमा सेंटर आहे. त्या ठिकाणी वर्षाकाठी जवळजवळ 10,000च्या वर अपघाती रुग्णांच्यावर उत्कृष्ट उपाय करण्यात येतात. त्यामुळे आतापर्यंत लाखो लोकांचे जीव वाचवलेले आहेत. तर भारतामधल्या सगळ्यात श्रेष्ठ आणि चांगल्या दर्जाचा हा सेंटर आहे, ट्रॉमा सेंटर म्हणून त्याला महेंद्र अवॉर्ड हे मिळालेलं आहे. तिथं जवळजवळ वर्षाकाठी 10,000च्या वर हे अपघाती रुग्ण येतात आणि त्यांना सेवा दिली जाते. अशा तऱ्हेने लाखो लोकांचे प्राण या हॉस्पिटलमध्ये वाचले गेलेले आहेत. तिथेसुद्धा उत्कृष्ट ऑपरेशन थिएटर्स, नंतर ICU, CCU वगैरे सर्व सोयी चांगल्या आहेत. याच्याबरोबर पुण्यालासुद्धा हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. मित्रमंडळ जी कॉलनी आहे त्याच्यामध्ये एक मोठं ऑर्थोपेडिक हॉस्पिटल सुरू करण्यात आलेलं आहे. त्याच्याबरोबरच कोल्हापूरलाही स्टेशनच्या समोर लोकमान्य हॉस्पिटल सुरू करण्यात आलेलं आहे. अशा 4 हॉस्पिटलद्वारा उत्कृष्ट सेवा आम्ही देत आहोत. सर्व प्रकारचे उपचार इथं होऊ शकतात. याबरोबर आता एक नवीन उपक्रम आम्ही या एरियासाठी सुरू केलेला आहे. तो म्हणजे कॅन्सरचं हॉस्पिटलचं बांधकाम चालू आहे. त्याला भाभा ॲटॉमिक ही जी आपली संस्था आहे त्याच्यातर्फे 2 कोटीचं मशीन पण देण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे रेडिएशनची सोय ही पुण्यापासून ते मुंबई टाटापर्यंत कुठेही मध्ये नाही आहे. ती सोय आम्ही निर्माण करतो आहे आणि तीसुद्धा आपल्या सर्वांच्या ह्याच्यासाठी उपलब्ध होईल. त्याबरोबर कॅन्सर सर्जरी, किमोथेरपी आणि बाकीची ट्रीटमेंट याला म्हणतात अल्टरनेटिव्ह थेरपी असं म्हणून आम्ही एक होलिस्टिक कॅन्सर सेंटर याची उभारणी सध्या चालू आहे. त्याच्यासुद्धा सगळ्या सोयी आपल्या सर्वांना उपलब्ध होतील. त्याच्याबरोबरच लोकशिक्षण करणे हा एक जो हेतू आहे की ज्यामुळं आजारांचं प्रमाणच कमी होईल अशी ॲक्टिव्हिटी आम्ही चालू करतो आहे. आणि त्याच्यासाठी दीर्घायू नावाचं एक उत्कृष्ट मासिक आम्ही सर्वांकरता उपलब्ध करून देणार आहोत. या सर्व सेवा आम्ही आता जे कार्डधारक आपले आहेत, स्मार्ट हेल्थ कार्डधारक यांच्यासाठी आणि सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहेत. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्या स्वतःकडेच लक्ष द्यायला वेळ होत नाही आणि त्यामुळं आज जो वाढत आहेत ते सगळे हाडांचे आणि सांध्यांचे विकार आणि त्यामुळे विशेषतः स्त्रियांमध्ये आणि सिनियर सिटिझन्समध्ये आज आपण बघितलं तर गुडघ्याची सांधेदुखी हे अत्यंत जास्त प्रमाणात झाली आहे. 1993 साली लोकमान्य मेडिकल फाउंडेशनने लोकमान्य हॉस्पिटल निगडी इथं ऑर्थोपेडिक विभाग अत्यंत सुसज्ज असा तयार केला. स्वीडनच्या जॉन शॉपिंग हॉस्पिटलच्या मदतीने आणि त्यांच्या कोलॅबरेशनमध्ये अत्यंत आधुनिक अशी पूर्णपणे यंत्रसामुग्री तिथं आणली गेली. त्याचबरोबर ज्यामुळे लोकमान्य हॉस्पिटलचं आज देशभरातमध्ये नाव झालेलं आहे, अनेक पुरस्कारांनी त्याला लोकमान्याला गौरवलेलं आहे. अशी ट्रॉमा सेंटर हे उभारणी केली गेली. आजपर्यंत आपण एकंदरीत आकडेवारी बघितली तर 1.5 लाखाहून जास्त अत्यंत यशस्वीरित्या ॲक्सिडेंटच्या रुग्णांवर उपचार तिथं केले गेले. त्याचबरोबर 5,000हून जास्त सांधेरोपण शस्त्रक्रिया तिथं केल्या गेल्या आहेत आणि 3,000हून जास्त मणक्यावरील शस्त्रक्रिया केल्या गेल्या. या विभागामध्ये साधारणतः 20 ऑर्थोपेडिक सर्जन कार्यरत आहेत. लोकमान्य हॉस्पिटल निगडी याला जो अत्यंत उत्स्फूर्त असा लोकांचा प्रतिसाद मिळाला हे बघितल्यानंतर आता आम्ही लोकमान्याच्या ऑर्थोपेडिक विभागातर्फे पुण्यातील सारसबागजवळ मित्रमंडळ इथे एक अत्यंत सुसज्ज असं जॉईंट रिप्लेसमेंट आणि स्पाईन सेंटर चालू केलेलं आहे. त्याचबरोबरही परदेशातूनही अनेक पेशंट इथं ट्रीटमेंटला येत असतात. आमचा प्लॅन आता असा आहे की परदेशामध्ये OPD आता काही चालू करणार आहे. उदाहरणार्थ ओमान, येमेन, नंतर टांझानिया, केनिया आणि त्याचबरोबर आपण बघायला गेलं इथिओपिया इथेही यशस्वी शस्त्रक्रिया लोकमान्याच्या टीमतर्फे केल्या गेलेल्या आहेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये सॅटेलाईट सेंटर उभारणे, OPDs उभारणे, टेलिमेडिसिन ही आता आमच्या नजीकच्या काळाची काही योजना आहेत. त्याचबरोबर EMS म्हणजे इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस ज्याकरता आपल्याला राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळालेत त्याचाही विस्तार हा लोकांच्या उपयोगासाठी आता आमच्यातर्फे केला जाणार आहे.
या कार्डबद्दलचं वैशिष्ट्य असं आहे की जरी तुम्हाला काही पूर्वीचे आजार असतील तरीसुद्धा या कार्डाचा वापर करून आपल्याला कार्डद्वारे उपचार घेता येतील. आज ज्या लोकमान्य हॉस्पिटलतर्फे सेवा पुरवल्या जात आहेत त्या पुणे, कोल्हापूर वगैरे ठिकाणी आहेत. यापुढं आम्ही ग्रामीण भागामध्ये सुद्धा जाऊन या प्रकारच्या उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्याचं ठरवलेलं आहे. त्यायोगे ग्रामीण भागातील लोकांनासुद्धा उत्कृष्ट प्रकारच्या हॉस्पिटलच्या सुविधा कमी दरात मिळू शकतील. या रांगोळीतल्या ठिपक्यातला सगळ्यात महत्त्वाचा ठिपका म्हणजे लोकमान्य हॉस्पिटल आणि स्मार्ट हेल्थ सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. जसं ठिपक्यानं जोडून ही सुंदर रांगोळी पूर्ण झाली तसंच आपणही एकत्र येऊयात, आरोग्याची काळजी घेऊयात, आपली आणि इतरांची. आमचा विचार पक्का आहे. स्मार्ट विचार, स्मार्ट कृती इज इक्वल टू स्मार्ट कार्ड. आम्ही स्मार्ट हेल्थ सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडशी असोसिएट होतोय आणि तुम्ही यात आहे बिझनेस करण्याची संधी. त्यासाठी भेटा आमच्या स्मार्ट प्रतिनिधींना.